आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आणि फायदेशीर आहे। आज आपण पाहणार आहोत कृषी अवजारे बँक योजना। मित्रांनो, आजकाल शेतीत मजुरांची कमतरता भासत आहे आणि नवीन मशीन यंत्रे खरेदी करणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते। अशा वेळी जर तुम्ही तुमची स्वतःची अवजारे बँक सुरू केली तर तुम्हाला शासनाकडून मोठे अनुदान तर मिळेलच, सोबतच तुम्ही गावात एक चांगला व्यवसाय सुद्धा सुरू करू शकता। तर या योजनेची खरी माहिती काय आहे, अनुदान किती मिळते, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करायचा आहे, ही सर्व माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, ज्यामुळे इथे येणारी नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल। मित्रांनो, सर्वात आधी समजून घेऊया की ही योजना काय आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत ही योजना चालवली जाते। याला तांत्रिक भाषेत कस्टम हायरिंग सेंटर म्हणजेच CHC म्हटले जाते। साध्या भाषेत सांगायचे तर जशी पैशांची बँक असते तशीच ही अवजारांची बँक आहे। यामध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर, हार्वेस्टर, पेरणी यंत्र यांसारखी विविध यंत्रे तुम्हाला खरेदी करायची असतात आणि ती दुसऱ्या शेतकऱ्यांना भाड्याने द्यायची असतात। यामुळे ज्या शेतकऱ्यांना महागडी यंत्रे खरेदी करणे शक्य नाही त्यांना ती कमी दरात वापरायला मिळतात आणि तुम्हाला भाड्याच्या रूपाने उत्पन्न मिळते। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे अनुदान। मित्रांनो, अवजारे बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या आधारावर अनुदान मिळते। सामान्यतः या योजनेत 40% पर्यंत अनुदान मिळते। उदाहरणार्थ, जर तुमच्या प्रकल्पाचा खर्च 10 लाख रुपये असेल तर तुम्हाला 4 लाख रुपये शासनाकडून अनुदान स्वरूपात मिळतील। बाकीचे 6 लाख रुपये तुम्हाला स्वतः किंवा बँकेतून कर्ज घेऊन उभे करावे लागतात। यामध्ये प्रकल्प खर्चाची मर्यादा 10 लाखांपासून ते अंदाजे 40 ते 60 लाख रुपयांपर्यंत असू शकते। आता पाहूया की ही योजना कोणासाठी आहे किंवा यासाठी कोण पात्र आहे, हे नीट समजून घेऊया। वैयक्तिक शेतकऱ्याच्या तुलनेत ही योजना समूहांसाठी अधिक फायद्याची आहे। यामध्ये शेतकरी उत्पादक संस्था FPO, नोंदणीकृत शेतकरी स्वयंसहाय्यता गट, शेतकरी बचत गट, सहकारी संस्था हे सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात। यासाठी तुमचा गट नोंदणीकृत असणे आवश्यक आहे। तुम्ही जी यंत्रे खरेदी करणार आहात ती शासनाच्या मान्य यादीत असली पाहिजेत आणि त्यांचे टेस्टिंग रिपोर्ट, तपासणी अहवाल असले पाहिजेत। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच यंत्रासाठी वारंवार अनुदान मिळत नाही। मित्रांनो, आता पाहूया की अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील। अध्यक्ष सचिवाचे आधार कार्ड, 2 7/12 आणि 8 उतारा, 3 बँक पासबुकची झेरॉक्स, 4 जर FPO किंवा बचत गट असेल तर संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, 5 अधिकृत डीलरकडून यंत्रांचे कोटेशन, 6 प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट। बँक कर्ज आणि मंजुरीसाठी हे खूप महत्त्वाचे आहे। 7 जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून अर्ज करत असाल तर जातीचा दाखला। आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कुठे करायचा आहे। मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन करायचा आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी फार्मर पोर्टल म्हणजेच महाडीबीटीच्या वेबसाईटवर जायचे आहे। तिथे शेतकरी योजना फार्मर स्कीम या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचे आहे। मग कृषी यांत्रिकीकरण म्हणजेच ॲग्रिकल्चरल मेकॅनायझेशन हा घटक निवडून त्यामध्ये भाडेतत्वावर कृषी अवजारे सेवा सुविधा केंद्र कस्टम हायरिंग सेंटर हा पर्याय निवडायचा आहे। तिथे तुम्हाला आवश्यक यंत्रांची माहिती भरून अर्ज सबमिट करायचा आहे। लक्षात ठेवा, अर्ज केल्यानंतर निवड सोडत लॉटरी पद्धतीने होते। जर तुमची निवड झाली तर तुम्हाला SMS येतो आणि त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतात। तर शेतकरी बांधवांनो, ही होती कृषी अवजारे बँक योजनेची संपूर्ण माहिती। जर तुमचा कोणताही शेतकरी गट असेल किंवा FPO असेल तर ही योजना तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। यामुळे गावाचाही विकास होईल आणि तुम्हालाही रोजगार मिळेल। तुम्हाला या योजनेबद्दल कोणतीही शंका असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन। या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या WhatsApp ग्रुपची लिंक दिली आहे। लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा। माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका। अशाच प्रकारे सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा। धन्यवाद।